नमस्कार मित्रांनो, मी निखिल पातोन माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे। तर आज आपण बघणार आहे भीमा नदी। ठीक आहे, बघा मागील व्हिडिओमध्ये मी गोदावरी नदी आणि महाराष्ट्राची नदी प्रणाली सांगितलं होतं। तर आज आपण बघणार आहे भीमा नदी। बघा भीमा ही नदी पुणे जिल्ह्यातून येते। कुठून? तर बघा पुणे जिल्ह्यातून येते ही नदी। इकडे पुणे, सोलापूर, सोलापुरातून ही नदी कर्नाटकात जाते। ठीक आहे, कुठे जाते तर ही कर्नाटकमध्ये जाते, नदी जाते कर्नाटकात। ठीक आहे, नंतर जी नदी येते बघा, नंतर या गोदावरीला जी नदी मिळते ती मिळते म्हणजे बघा इकडून जी येते ती येते घोड नदी। कोणती? तो घोड नदी येते। कोणती ती? बघा घोड नदी। नंतर येते इकडून हिची कुकडी नदी। कोणती येते? तर कुकडी नदी येते। कुकडी कुकडी आणि घोड यांचा संगम जो येतो तो येतो शिरूरला। कुठं येतो? तर शिरूरला। ही जी आपली लाल कलरची नदी आहे ती आहे भीमा नदी। कोणती आहे? तर भीमा नदी। ही आहे भीमा नदी। भीमा नदीला बघा घोड आणि कुकडी या दोन नद्या संगम कुठे येते? शिरूर। आणि ह्या नद्या येऊन मिळतात। ठीक आहे, कोणाला? भीमाला। बघा भीमेचा जो उगम येतो तो उगम येतो बघा सह्याद्री पर्वतात। सह्याद्री पर्वतात येतो। तर कुठं? तर पुणे जिल्ह्यात कुठं येते? तर पुणे जिल्ह्यात येते ते भीमाशंकर। कुठं? भीमाशंकर म्हणजे बघा भीमा नदीचा जो उगम आहे तो उगम आहे सह्याद्री पर्वतात, पुणे जिल्ह्यात भीमाशंकर येथे 975 मीटर उंचीवरून नदीचा उगम आहे। ठीक आहे, तर भीमा नदी जी आहे हिची लांबी महाराष्ट्रात आहे 551 किलोमीटर। ही लांबी आहे महाराष्ट्रात। आणि भारतात जर विचारली म्हणजे एकूण लांबी जर विचारली हिची ती आहे 860 किलोमीटर। बघा भीमा नदीचा जो उगम आहे सह्याद्री पर्वतात पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर येथून किती मीटर उंचीवर? 975 मीटर उंचीवरून। बघा हिची लांबी जी आहे महाराष्ट्रात ती आहे 451 किलोमीटर आणि जी एकूण भारतात जी लांबी आहे ती 860 किलोमीटर। ठीक आहे, बघा भीमा नदीला जी डावी नदी भेटली घोड आणि कुकडी या दोन नद्या संगम झाला शिरूर आणि हे भेटली गोदावरीला। ठीक आहे, जी इकडून नदी येते ते येते इंद्रायणी। ती येते इंद्रायणी नदी। कोणती? तर इंद्रायणी नदी। इंद्रायणी नदी जे भीमेला भेटते ती भेटते आळंदी येते। ती भेटते आळंदीला। ठीक आहे, नंतर येते मुळा आणि मुठा। ठीक आहे, बघा ही येते मुळा नदी, ही येते मुळा। नंतर येते इकडे मुळा आणि मुठा यांचा जो संगम होतो तो होतो पुणे शहरात। म्हणजे पुणे हे शहर मुळा मुठाच्या संगमावर आले। ती भेटते याला कोणाला? तर भीमाला जिथे भेटते ते भेटते वाळकी येते। वाळकी येते मुळा मुठा कोणाला भेटते? तर गोदावरीला। मुळा आणि मुठा यांचा संगम जो आहे तो आहे पुण्याला। ठीक आहे, मुळाला आणखी एक नदी भेटते ती भेटते म्हणजे पवना। पवना नदी ही येऊन भेटते कोणाला? मुळाला। ठीक आहे, नंतर इकडून जी येते ते येते नीरा। कोणती येते? तर नीरा नदी येते। ठीक आहे, नीराला जी नदी भेटते ती भेटते कर्रा। कोणती नदी? तर कर्रा या नदीवर आहे जेजुरी। ठीक आहे, जेजुरी हे देवस्थान कर्रा नदीच्या तीरावर बसलेला आहे। हा प्रश्न म्हणजे जेजुरी, बारामती हे कर्रा नदीच्या तीरावर आहे। इकडून येते नीरा। म्हणजे बघा इंद्रायणी, मुळा, मुठा, कर्रा, नीरा ह्या ज्या भीमाच्या आहेत ह्या उजव्या नद्या। ठीक आहे, नंतर जी येते ती येते मान नदी। येते। ठीक आहे, नंतर येते ती मान नदी। आलं लक्षात? आणि नंतर बघा इकडून जी येते ते येते सीना। कोणती येते? तर सीना नदी येते। सीना ही जी नदी आहे ही अहमदनगरमधून येते। अहमदनगर जिल्ह्याच्या ठिकाणून येते, बरं शहरातून येते सीना नदी। म्हणजे सीना, घोड, कुकडी ह्या भीमेच्या कोणत्या? तर डाव्या नद्या।
नंतर इकडून येते नदी ती येते बोरी नदी. कोणती नदी येते तर बोरी नदी येते. ठीक आहे. बघा सीना नदी जी मिळते ती मिळते कुंडल येते. कुठं तर कुंडल येथे मिळते. ठीक आहे. बघा समोर हे बघा पुणा, नंतर सोलापूर, नंतर सोलापुरात या नदीला काय म्हणतात, तिला म्हणतात चंद्रभागा. चंद्रभागा म्हणतात. कुठं सोलापुरात पंढरपूर येते. पंढरपूर येते या नदीला काय म्हणतात तर चंद्रभागा म्हणतात. ठीक आहे. समोर ही नदी जी जाते ही जाते कर्नाटकात. समोर कुठं जाते कर्नाटकात. बघा कर्नाटकात ही जी भीमा नदी आहे ही मिळते कृष्णा नदीला. म्हणजे बघा आता इकडून जी येते ही इकडून ही जी अशी चालली ही चालली ती कृष्णा नदी. ही जी नदी आहे ही आहे कृष्णा नदी. ही जी आहे कृष्णा नदी. ही नदी कोणती येते तर कृष्णा. बघा ही कृष्णा नदी आहे. ठीक आहे. हे कृष्णा आता समोर जाते. समोर कर्नाटक. म्हणजे बघा भीमा नदी आणि कृष्णा नदी यांचा संगम होतो. तो जो होतो तो होते कुरगुड्डी येथे संगम होतो. कोणाचा तर बघा ही जी नदी आहे कृष्णा नदीला भीमा नदी मिळते आणि समोर कृष्णा नदी समोर जाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. म्हणजे भीमा ही नदी कृष्णेची उपनदी आहे. ठीक आहे. बघा भीमा नदीचे जे खोरे आहे ते भीमा नदीचे खोरे आहे. बघा इकडे जे येते कृष्णा नदी आणि भीमा नदी यांच्यामध्ये येते शंभू महादेव डोंगररांग. शंभू महादेव डोंगररांग आणि शंभू महादेव. आणि इकडून जे येते बघा इकडून जे येते ते येते हरिश्चंद्र बालाघाट. बघा जे भीमा नदीचे खोरे आहे ते आहे शंभू महादेव डोंगररांग आणि हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग. या दोन डोंगर रांगेच्या मध्ये कोणाचे खोरे आहे तर भीमा नदीचे खोरे आहे. ठीक आहे. हरिश्चंद्र बालाघाट हा गोदावरी नदी म्हणजे याच्यावर जी नदी आहे ती आहे गोदावरी नदी. म्हणजे गोदावरी नदी आणि भीमा नदीचे खोरे कोण वेगळं करते तर हरिश्चंद्र बालाघाट. कृष्णा नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे कोण वेगळे करते तर शंभू महादेव हे डोंगर रांग वेगळी करते. ठीक आहे. भीमा ही नदी जी आहे ही आहे पूर्ववाहिनी आणि भीमा नदीला पंढरपूर येथे चंद्रभागा असे म्हणतात. ठीक आहे. भीमा ही नदी कृष्णा नदीची उपनदी आहे. कृष्णा नदीला कुरगुड्डी येथे जाऊन मिळते. ठीक आहे. अशा प्रकारे आपण भीमा नदी बघितली. बघा भीमा नदीचे जे इकडल्या नद्या आहेत म्हणजे कोणती बोरी, सीना, कुकडी, घोड ह्या भीमेच्या डाव्या नद्या आहेत. तर मान, नीरा, कर्रा, मुळा, मुठा, इंद्रायणी ह्या भीमेच्या उजव्या नद्या आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे आपण भीमा ही नदी बघितली. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.